6, 0, 8, 54 आणि 5 आणि 6 सर्वात मोठी संख्या आणि सर्वात लहान संख्या आपल्याला तयार करून त्यांच्यामधला काय विचारलंय, फरक विचारलंय. जर का आपल्याला दोन संख्येमधला जर फरक जर विचारला असेल तर कोणती क्रिया करावी लागेल बेटा? काय करावं लागेल? वजाबाकी करावी लागेल. तर बघा म्हणून या संख्येपासून सर्वात मोठी संख्या आपण तयार केली. सर्व मोठी संख्या तयार करत असताना सर्वात मोठा अंक पहिल्यांदा घ्यायचं. सर्वात मोठा अंक 8, त्यापेक्षा लहान 6, त्यानंतर आणि सर्वात शेवटी 0. आता सर्वात लहान संख्या तयार करायची. काय येईल? 4, 8. ठीक आहे. आणि ह्या दोघांची काय करायचं तुम्हाला? वजाबाकी करायची. ती वजाबाकी किती काढली आपण? कळलं? आता हा तिसरा नंबरचा प्रश्न. मुलांनो अंक किती दिले तुम्हाला? 3. आणि त्या अंकापासून तुम्हाला किती अंकी संख्या बनवायची? 5. सो आपण पहिल्यांदा 3 अंकी बनवली. मोठी संख्या किती ती? 732. आणि याला आपल्याला 5 अंकी करायची. तर काय करावं लागेल? यस, 7 जो अंक आहे तो काय करावा लागेल? 2 वेळेस वाढून द्यावा लागेल. बघा मोठ्यातली मोठी संख्या तयार करत असताना मोठा अंक वाढवा, लहानातली लहान संख्या तयार करत असताना लहान अंक वाढवायचा आहे. सो कोणती संख्या झाली आता ही? 32. ओके, ठीक आहे. त्यानंतर हे 2 अंक आपल्याला दिले 1 आणि 0. 5 अंकी सर्वात लहान आहे म्हणून इथे मोठी झाली. सो 5 अंकी सर्वात लहान संख्या. सो किती आहे ती? 10,000 आली. आणि 3 अंकी सर्वात लहान कोणती मग? 100. बघा माझं म्हणणं एवढंच आहे, लहान संख्या तुम्ही जर करत असाल तर कोणता अंक वाढवायचा? लहान अंक वाढवायचा. आणि मोठी संख्या तयार करताना मोठा अंक वाढवायचा. मग तुम्हाला 2 अंक दिला असेल, 3 अंक दिले असेल, कोणतेही अंक देऊ द्या. ठीक आहे. तर या दोघांचे फरक विचारले. फरक जर विचारले तर काय करावं लागेल? वजाबाकी. 10,000 मधून 100 गेले, राहिले किती? 9,900. बघा आता हे 3 अंक दिले. या 3 अंकापासून तुम्हाला सर्वात मोठी संख्या तयार करायला सांगितलेली आहे. तो तुम्ही मला 3 अंकी संख्या सांगा. कोणती सर्वात मोठी 3 अंकी संख्या सांगा बरं? 753. सर्वात मोठी संख्या, त्यापेक्षा लहान, सर्वात लहान. आता मोठी संख्या 5 अंकी विचारली, काय येईल मग? चलो, अंडरस्टूड.